या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरा देणारी सर्वात मोठी बातमी ही नुकतीच समोर आली आहे। दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर राहिलेली दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी आता तिच्या वडिलांनी अत्यंत धक्कादायक आणि अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारे असे प्रचंड खळबळजनक आरोप केले असून त्याविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप केला आहे की दिशा सालियान हिचा अपघाती मृत्यू झाला नव्हता, तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। हा सगळा प्रकार लपविण्यासाठी आरोपींनी दिशाने आत्महत्या केल्याचे भासवलं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आदित्य ठाकरे आणि इतरांची चौकशी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। यावेळी दिशाच्या वडिलांनी असंही म्हटलं आहे की दिशाचा मृत्यू हा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी जोडलेला आहे आणि या सगळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी केली जावी। 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाडमधील इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला होता, पण दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असा दावा दिशाच्या वडिलांनी केलाय। आता या प्रकरणी याचिका दाखल झालेली असून त्यात थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे। दिशाच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की 8 जून 2020 च्या रात्री दिशा सालियानच्या मलाड मुंबई येथील अपार्टमेंटमध्ये एक पार्टी सुरू होती। सुरुवातीला या पार्टीत फारच कमी लोक होते, ज्यामध्ये तिचा प्रियकर रोहन रॉय आणि काही जवळचे मित्र होते, पण परिस्थिती पूर्णपणे बदलली जेव्हा खालील हाय प्रोफाईल व्यक्ती अनपेक्षितपणे तिथे आल्या। दिशा सालियानवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिला क्रूर लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले। या दाव्याचे समर्थक खालील गोष्टींवर केले जाते: प्रत्यक्षदर्शीचे अहवाल, फॉरेन्सिक विसंगती ज्यात जून महिन्यातील शारीरिक हल्ल्याचे संकेत आहेत, जे अधिकृत पोस्टमार्टम रिपोर्टमधून जाणून बुजून वगळण्यात आले, योग्य शवविच्छेदन न करता घाईघाईने अंत्यसंस्कार करणे यासह फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न। दिशाने घडल्या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या करण्यात आली। सामूहिक बलात्काराच्या या घृणास्पद कृत्यानंतर गुन्हेगारांना समजले की दिशाला जिवंत ठेवता येणार नाही, कारण ती गुन्हा आणि संबंधितांची ओळख उघड करेल। तिने या गुन्ह्याची वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या करण्यात आली। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकारणी ताबडतोब या गुन्ह्याला लपवण्यात सहभागी झाले। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक फोन केले आणि त्यांना खालील गोष्टी करण्यास सांगितल्या: पुरावे दडपून टाका आणि मीडियाचं नरेटिव्ह नियंत्रित करा, प्रत्यक्षदर्शी आणि घटनेची माहिती असलेल्यांना धमकी द्या, पुढील तपास टाळण्यासाठी प्रकरण तात्काळ बंद करा। सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी यासह रोहन रॉय आणि तत्कालीन मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पडणेकर यांनी माझी दिशाभूल केली, मी या लोकांनी सांगितलेल्या कहाण्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडलो, त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की तिला काही दुर्घटनेमुळे तिचा जीव गमवावा लागला असेल। 28 वर्षीय दिशा सालियान ही सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती। 9 जून 2020 रोजी पहाटे 2 वाजता इमारतीवरून पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला। 5 दिवसानंतर म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता। त्यावेळी दोघांच्याही मृत्यूबाबत वेगवेगळ्या चर्चा समोर येत होत्या। दरम्यान आता खुद्द दिशाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल करून मुलीवर गँगरेप करून हत्या झाल्याचे आरोप करत थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे, ज्याचे पडसाद हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच उमटतील। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध।
खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.